नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2023 मध्ये वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा संपलेली होती आणि आपण या ठिकाणी ग्राउंडची वाट पाहत होता। तर आता ती वेळ आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमची डॉक्युमेंट तपासणी केव्हा आहे, त्यानंतर तुमची धाव चाचणी केव्हा आहे म्हणजे रनिंग केव्हा आहे आणि त्याच्या डॉक्युमेंटसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे आणि संकेतस्थळ कोणतं आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। की ज्या उमेदवारांना 45% पेक्षा जास्त अधिक गुण असेल म्हणजे 54 मार्कापेक्षा जास्त मार्क्स असतील अशा सर्व उमेदवारांना धाव चाचणीसाठी बोलवणार आहे। तर मग चला विद्यार्थी मित्रांनो, जे समजा आता पीडीएफ मी तुम्हाला संकेतस्थळावरची वाचून दाखवत आहे। फॉरेस्ट भरती संदर्भात जाहीर सूचना बघा। सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती अमरावती वन वृत्त तथा उप वन संरक्षण अमरावती वन विभाग अमरावती यांचे कार्यालय अमरावती कॅम्प 444602 डाव्या साईडने ईमेल दिलेला आहे। हा सुद्धा बघा। उजव्या साईडने दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे। आणि जाहीर सूचना वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 संदर्भ प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडील क्रमांक कक्ष 103 दिनांक 8/6/2023 अन्वये www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरात। वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023च्या संदर्भात प्रादेशिक निवड समिती अमरावतीद्वारे सर्व संबंधित उमेदवारांना कळविण्यात येते की शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्रे तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी ही दिनांक 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजे दरम्यान करण्यात येणार आहे। तपासणीचे ठिकाण बांबू गार्डन वडाळी अमरावती तालुका जिल्हा अमरावती। तपासणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या www.forest.government. या संकेतस्थळावर आहे। 4 नंबर बघा। तपासणीचा दिनांक व स्थळ प्रत्यक्ष उमेदवारांना ईमेल द्वारे वेगवेगळ्या कळवण्यात येत आहे। 5 नंबर सर्व संबंधित शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणी मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना चाचणी करता वेगवेगळ्याने बोलवण्यात येईल। चाचणीचा कालावधी दिनांक 30 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024। चाचणीचा कालावधी दिनांक 30 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 एकूण 5 दिवस असेल। वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 5 असा राहील। वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 5 असा राहील। चाचणीचे स्थळ अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ MIDC तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी असेल। धाव चाचणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। 9 संबंधित उमेदवार यांना कोणत्याही प्रकारे सूचना प्राप्त न होऊ शकल्यास नजीकचे वन परिक्षेत्र अधिकारी किंवा विभागीय वन अधिकारी उपवन संरक्षक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। तपासणी करता अनिवार्य दस्तऐवजाची सूची खालीलप्रमाणे आहे। तपासणी करता मूळ कागदपत्रासह आणि एक जादाचे स्वसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतिसह उपस्थित राहावे।
आता या ठिकाणी कागदपत्राची सूची बघा. 1 नंबर प्रवेशपत्र, 2 नंबर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, 3 नंबर ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत, 4 नंबर शैक्षणिक पात्रता, उच्च शैक्षणिक पात्रा संबंधित कागदपत्रे जाहिरात नमूद केल्याप्रमाणे, 5 नंबर वयामर्यादेबाबत दाखला म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला. 6 नंबर समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र. 7 नंबर जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र. 8 नंबर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र. 9 नंबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास. 10 नंबर सक्षम प्राधिकाऱ्याचे आदव EWS लागू असल्यास प्रमाणपत्र. 11 नंबर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. जाहिरातीतील परिच्छेद 3 प्रमाणे. 12 नंबर अनुसूचित जमाती ST प्रवर्गातील उमेदवाराकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अनिवार्य आहे. 13 नंबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याचे तसेच सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. आणि 14 नंबर आधार कार्ड. वरील प्रक्रियेमधील वेळोवेळी अद्ययावत होणाऱ्या बाबी ह्या www.mahaforest.government.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे दस्तऐवज कोणकोणते लागतात, कागदपत्रे तपासणी केव्हा आहे, त्यानंतर तुमची भरती प्रक्रिया 5 दिवस चालू असणार आहे हे आपल्याला समजले असेल तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.